मुख्याध्यापक महामंडळानं राज्यव्यापी संपाचा इशारा दिलाय। 5 डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चाची हाक दिली आहे। तर राज्यातील 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये अशी मुख्य मागणी या शिक्षकांची आहे। सरकारने टीईटीच्या संदर्भातलं घेतलेलं धोरण हे चुकीचं आहे। टीईटीच्या संदर्भात पुनर्विचार अवलोकन याचिका दाखल केली पाहिजे आणि कायद्यानुसार जिथून टीईटी आम्हाला अपेक्षित आहे 13 पासून ती आम्ही नाकारत नाही, परंतु पूर्वलक्षी प्रभावाने सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक करणं हे अतिशय अन्यायकारक आणि चुकीचं आहे। चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची तर 52,000 पदं लॅप्स केलीत। म्हणजे काका मामा मावशी म्हणणारा घटकच शाळेत नसेल तर या मुलांना विश्वास देणार तिथं कोण असणार आहे? त्यांच्यासाठी आम्ही अग्रणी भूमिका ठेवली आहे। उलट आमचं म्हणणं आहे प्रत्येक शाळेमध्ये एक महिला सेविका आणि पुरुष सेवक तर कंपल्सरी असलाच पाहिजे। 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये या प्रमुख मागण्या आहेत त्यांच्या। 15 मार्च 2024 ला सच मान्यता GR रद्द करू, जुन्या निकषाप्रमाणे सच मान्यता करावी, तसंच शिक्षण सेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी ही देखील त्यांची मागणी आहे।